भाई मुंबईला आलाय. मंगल भावान अध्यक्ष इधर का. भाई याच्यात आम्ही कपलो फोन बिन काही वापरणार नाही. गेलो. हे हरी राम कृष्ण जगन्नाथ. 2400चे ब्लँकेट 1000 रुपयाला. मला असं येते. या गो दांड्यावरी बोलतोय नवरा कुणाचा येतो. भावाने मला फुगा घेऊन दिला. ये चुमू चुकू. रात्री गरम पाणी याचा करून ठेव. काय नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील आम्ही चाललेलो आहे म्हशीच्या जत्रेला. गेल्या वर्षीची म्हशी जत्रा जी होती ती याही वर्षी 15 दिवसाची असते ना. मी जत्रा 15 दिवसाची जत्रा असते आणि भरपूर मोठी जत्रा असते. तर आम्ही गेल्या वर्षी जास्त काय फिरलो नाही कारण की रात्र झाली होती आम्हाला जाईपर्यंत संध्याकाळ. तर यावर्षी आम्ही लवकर निघलो दुपारी. आम्ही होडीत बसलो होतो. हा, मम्मीची होडी लय डेंजर होती. तर याही वर्षी आम्ही आता चाललेलो भरपूर जास्त मजा करणार आहे. पूर्ण फॅमिली चाललेलो आहे आम्ही. तिथे ताईचा भाऊ पप्पा मम्मी सगळेजण बसले होते बघा. दिदी नव्हती, यावर्षी दिदी आहे. आहे. मग यावर्षी आम्ही सगळ्या घोंगड्या काय चादरी आपल्या गाडी भरून आणणार. आता गावाला चाललेलो मग गावाकडनं चेक देणार आहेत आम्हाला पैशांचा. मग आम्ही सगळा घेणार आहे. चला, आपल्या गावाची म्हशी जत्रेची मजा खूप जास्त असते. तोपर्यंत जर कोण नवीन आला असेल आपल्या चॅनेल वरती तर आपल्या प्रसाद बुके चॅनेलला पटापट जाऊन सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि भरपूर सारा प्रेम द्या. तर चला, गणपती बाप्पा इकडे माते की. काही जिथं बघा आमच्या गाडीमध्ये डिमांड आणली मम्मीने खायला मगाचपासून. हे डोरेमॉनचं पॉकेट आहे बघ. याच्या हात टाकला मम्मी काय नाही बाहेर करते खायला. ते कुरकुरचे पॅकेट बनपाव काय खाल्ला. ए मला पण खायला पाहिजे तो. दाखव नको व्हिडिओ चालू म्हणून असं समजू नको बाई. मला पण पाहिजे. अरे सगळा खा काय केलास तू ते. अजून काय तिथं दगडाच आहे आमची हातात बसली. काय ते जाओ जेवलो नाही काही रे जाता आहे. दे ना मला थोडस ठेवलंय का नाही तर काय कुरकुरे फक्त नाही बघा. लाखात एक तू अप्सरा तुझ्या बटरफ्लाय सगळे होतले. हा बोलताना काय मुरबाडचे. तुमचं गाव कंचा मसा. तुमचं गाव मसाला या म्हणजे मसाला या कधी बॅनर लागलं बघा. बॅनर का अरे काय चेंदेगाव वाटतं का. तर गाईज आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहे बघू शकताय तुम्ही. आणि एवढी गर्दी आणि पार्किंगला बघाल ना केवढ्या बाईक आणि केवढ्या गाड्या कच्चे कुर्ती. नदीला ते कोण कुत्रा नसेल त्या नदी जवळ लोक कवडी आहेत. बाबा विचारत नव्हतं. आता मग आणि आता मजबूत पहिले मम्मी बोलायची की आम्ही बसने यायचो आणि आता सगळी जण गाडी बिरी घेऊन येतात. आणि एवढी गर्दी आहे ना इथं विचार पार्किंगला बी लोक 100 रुपये पार्किंगला घेतात. हे बघा बाबा या इथं हे बघा अक्का वाटतं म्हसं तर याही कुठून आणले. हे बघा यो बघा अंगावर याच्या अंगावर पुरीत नाही डोके याचे तरी घेऊन चालले. बघा कलरफुल आहे. अरे बाबा ब्लँकेट बक्की उचलल्यान वाटतं. रातची थंडी वाजायला नको म्हणून सगळे ब्लँकेट उचलले. इथं पार्किंगला 100 रुपये पार्किंग घेतले. बाबा या बघा यावी तर जत्रा गाव बघलीच ना वाटतं. हीच जत्रा फुकट घेऊन जाणार वाटतं अख्खीच्या अख्खी. लय बेकार गर्दी आहे बघा. बाबा काय कचरा परले असते. आता पार्किंग बघा एवढी भारी पार्किंग आहे ना. इथं घरा बांधतात लोक. याही पार्किंग म्हणून ठेवली याची. कुठे रस्त्याच्या आजूबाजूला लावायचं कुठे 100 रुपये पार्किंग याच्यासाठी. 100 रुपये मध्ये एक चायनीज प्लेट खाल्ली. हा ना सांगताय का गाडी जावं का शिटा मारून मारून फुगला पण कोण जात नाही इथं. हा बाई हवा कमी करते पोटांची.
शोभार फुगले सापडला पण कोण जातात नाही तिथे, सगळी जण पुरत चालली. सुचला बिचारा, सुचला तो शिट्या मारून मारून सुचला. काहीच आता जस्ट आम्ही गाडी पार्क वगैरे केली आहे आणि गाडी पार्क करायला जागा सुद्धा नव्हती, कारण का यावर्षी तर भरपूर जास्त गर्दी आहे. तर आम्ही इथं पेट्रोल पंपला आहे ना, या साईडलाच गाडी दाबून लावली. इकडे पोलीस काकांची गाडी आहे, त्यांच्यात मागे लावली दाबून गाडी, कारण का भरपूर गर्दी आहे. पेट्रोल पंपलाच आम्हाला लावायला लागली गाडी. पाठी पुढे बघा नुसती गर्दी आहे, इथं जिथे बघा तिथे गर्दीच गर्दी आहे. तर आता चला पार्क वगैरे केली आणि आता आम्ही निघतो. चला म्हशी जत्रा. आता काय काय मम्मीची मजा काय येणार आहे बघा. मम्मीने गेल्या वर्षी धुरकूस घातला होता, यावर्षी मजा करू आपण. बाबा ट्रॅव्हलर आली. चला ब्लॉग मध्ये बनून राहा, जास्त काय बोलायला नाही भेटलं तर एन्जॉय करा ब्लॉगला, तोपर्यंत कंटिन्यू राहा. ही गर्दी बघा बघा, नुसता खिचाड भरले, जिथे इथं मुंग्याच मुंग्या. याही बघा तोंडावर रुमाल जिमाल, पप्पाई पण मास्क लावले, कारण का धुलीचा त्रास होता नंतर. लय बेकार गर्दी, नुसते लाल लाल. बरं झालं मी नवीन बुटा नाही घातली, नाही तर ही वाय माझी लाल लाल झाली असती. बाबा 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 ए चल बुटुक बाय, बुटुक बाय. मम्मी गाईस, मम्मी मंदिराशिवाय कुठे थांबणारच नाही. सगळीकडे विचारत चालले, पण मंदिर थांबत नाही कुठे. हे बघा इथे दरवाजाला किचन लावायला. इथं नाव पाहिजे तुम्हाला, तो इथं तो पेन ट्रिमर बॅग आहे. इथं तुम्हाला फिरायला कुठे जायचं असेल तर. अरे बापरे, हे मेरा तारले की किती जा रहा है? इस तार परवडला. हा ना, इस तार परवडणार आहे आम्हाला जत्रेत फिरायला तरी. बघा हे शाळेत असताना आम्ही बघायचो भाई. गट्स लागतात, गट्स काय टप वाजून द्यायला सांग. टप तुटेगा आईच्या गावात कडक कडक ही एक नंबर 100%. हे मे भी एक बार आपट के देखो क्या, घर पकड बघू एकदा आपटून बघतो मी. मेरा नाही तुटला. गाइस या अरे बिल्डिंग अरे अच्छा चीज आहे. ही दोघी त्याला काय गेली, यांचं काय चाललंय. ओरिजिनल जत्रा आहे, फुल ओरिजिनल जत्रा आहे. जे पाहिजे तुम्ही आपटून घेऊ शकता. विश्वास ठेवून घ्या. भांडी आपट काम. हे काय छोटे, अरे चल जत्रेमध्ये. चला सगळ्या ऑफर आहे भाई. एक कोण ही बघा, हिला काय खरंच काय काम नाही. हे मंद बदक, बरोबर बदकच आहे ती बघ. हिला काय आवडतं ना, जे सगळीकडे भेटत तेच आवडतं तुला. काहीतरी युनिक बघू, जसं टप आता आपल्याला फोडताना. आता अजून काहीतरी भांडी आपट बघू त्याला पुढे. गेल्या वर्षी जास्त नव्हतं फिरलो आम्ही, यावर्षी पूर्ण फिरणार आहे, कारण का संध्याकाळ झाली होती ना. हे बघा जत्रा जाम मोठी जत्रा आहे. पहिले आपण दर्शन घेणार आहे, दर्शन घेतल्यानंतर आपण खरेदी वगैरे करणार आहे. मम्मी ते घेऊ ना पप्पांना हाक मारायला. 10 रुपयाच आहे. गाईस गांधीजी गारेटला, गांधीजी गारेटले बघा इथं. हा बघा दरवर्षीचा गांधीजी इथं गारेटले बघा. ज्याला तोंडा नोट विमल भरले. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. भाई मुंबईला आलाय. बाबा चष्मा काय केला तुझा, किधर गया चष्मा भी. गांधी चष्मा पहनता था, तू नहीं पहनता है.
गांधीजी जिथे इथं काहीच बघा तिथे इथं तुम्हाला गांधीजी दिसतील. लोक पाया पडायला ना नुसतं फिरायला येते. हो अर्ध्या जेवण जास्त गर्दी तिकडे जत्रेलाच आहे. गर्दी का आहेत नाही इथं मंदिरात. मंदिरात गर्दीच नाही काय. आता आम्ही उभे राहिलो म्हणून तेवढं बाकी बघा मंद मंदिराला लाईन आणि आम्ही आलोय वरच्यापर्यंत कारण का पुन्हा असं सर्कल आहे आणि आता दर्शन घेण्यासाठी रांग बघू शकता. आणि बघा मंदिर समोरच आहे आणि इथं रांग बघू शकता. ही बघा पाठीमाशी रांग चालले. बाबा 4 वाजला अजून कॉटन कावणं वाजला लागलं. ती तिथं दिवा लाईन त्या साईडला आणि इथं खाली पण बघा हे बघा राज गर्दी आहे काही राज गर्दी. ए साईडक बोल पहिला साईडक बोल साईडक बोल पहिला मंद बदक. हिला एक फोटो काढला नुसता टाइमपास. आता मस्त दर्शन वगैरे झालं. आता आम्ही बघत जत्रा फिरत आपण कारण का भरपूर गर्दी आतमध्ये सुद्धा त्याच्यामुळे शूट काय करायला भेटलंच नाही. आता जाऊयात चला आपण पटापट. इथं नारळ वगैरे फोडतात बाहेर आल्यावरती आतमध्ये नारळ वगैरे फोडून देत नाही. काही जेवढी गर्दी आहे ना ही ट्रेनला कशी लोकल गर्दी असते तशी जत्रा भरली इथं. वैतागलो आम्ही. राज धुलबिले तू माझा शूट नाही केला सुद्धा मी ते हे घेतला काय तो बघ. अरे तुम्ही घेत बसले कौशल घेत बसले अर्धा झाले एक सामान घ्यायला तुम्हाला. लागली इथं मारण्याची. कामाची करता पुष्कर झालंय भारी आहे. अरे हो पुष्कर रोज फोडणीचा भात खायचा. हा रोज फोडणीचा भात खायचा आता. फोडणीचा भात 9 टप्पा. फोडणीचा भात 9 टप्पा बनवला. काहीच धूळ बघा यार धूळ बघा. हे असं वैतागलं खोकला माणसांना इथल्या. आता जत्रेत जाऊन बसायचं आम्हाला. भूक लागली आहे. तुम्हाला भुका नाही लागल्यात का? भूक लागली जाम. मग चला ना का टाइमपास करताय. तुम्हाला पालन पालना बाबा काही थोडी बघा थोडी बोल ही कसली बाबा तो बा आता उभं राहता माणूस. बाबा लय वर जाते. मम्मी सब्जी कटिंग करने का मशीन ले जाओ. चला काही आता पालण्याची बारी आली आपली बसण्याची. दीदी बसणार आहे ना का बसणार नाही. अरे काय माणसे आधीच घाबरली वाटतं. चुप आहेस तू घाबरली म्हणून तू येत नाही. ही माणसात थोडी आहे. तू बसणार आहे ना होडीत बसणार आहे. चला ताई ही छोटी आहे म्हणून हिला बरोबर आहे पाळणार. दीदी तू आणि मम्मी याच्यात बस एरोप्लेन मध्ये. अरे उलटा भारी. पप्पा तुमचं स्वप्न होतं ना पप्पा तुमचं स्वप्न होतं ना एरोप्लेन मध्ये बसायचं. हे बघा हा बघा एरोप्लेन. इथे बसून घ्या टेन्शन नाही आपल्याला. 10 रुपये तिकीट मध्ये काम. चल 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 चला काय कुठे होडीत बसताय कसं बसणार आहे. आतंकवादी बघा आतंकवादी. चला काय कुठल्या तरी पालण्यात बसायचं आम्हाला. आता ताई कसं बसायचंय होडीत का आकाश पाळला दोन्ही. पैसे माझे बरं. राऊंड फिगर बोलते काय बोलते का माहितीये का 2 जण राऊंड फिगरले 50 रुपया. अरे आपण इथं भाज्या विकत घ्यायला आलोय. 150 रुपये. तिघाच जण आहे आपण. काही 60 रुपये तिकीट आहे आणि मम्मी होते 2 जणांचे 50 घे राऊंड फिगर. काय बोलणार ना तिघांचे राऊंड फिगर 150 रुपये. हा बरोबर. अच्छा बोले हा बघ एकदा बोलून. चल लवकर 200 रुपये काढ. तिघांचे 150 रुपये ना. अरे बाबा विनर. बोल 3 देतील. 3 दे. ओ मावशी घ्या चला आता. काही शेवटी मम्मीने 150 रुपये दिले बघा. शेवटी 150 रुपये देऊन काम भेट केला. 30 रुपये सेव्हिंग झाले खाण्यासाठी आपल्याला. झापूक झुपूक. चलो चलो गाई चला. अध्यक्ष इधर का मम्मीने बघा काम करले. तू येतं का मागे मागे चल मागे मागे चल मागेच बसायचं. चल चुप बस. वरती नाही जा मग तू मध्ये बस जा. हे गुरु मला काही फुकटे आले बघा आमच्या सोबत. 3 तिकीट घेऊन हिला 4थीला घेऊन आलो आम्ही. फुकटी आली बघा. फुकटी मसाले जातीला फुकटी आली बघा. मला काही चालू झाले.
ओरड बाबू ओरड. हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेम. ये क्या हुआ? ज्वालामुखी में पानी आ गया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. पुढचे गेले. याची मंगल भावानया. काहीच पुढचे पण घाबरले. काहीच पोटात गोला आला बघा इथे. बाई तापले. छोटा बाई तापले. हे बघा मजा आली का? नक्की मजा. बाई तापलेला बोल. भाई आता काय करायला आता. अरे यांनी पक्के शिव्या दिल्या त्या भाईला माहितीये का? अरे सगळे पुढच्याने बी शिव्या दिल्या. ती पण ती लाल लाल बघ कसली झाली. ती पण काही लाल बघ कसली झाले. कोणता तो नाही बाबा. तो उलटा सुलटाला नको बाबा. काही जावाला ना बघा. हा इथला ना त्या साईडचा याच्या तो उलटा सुलटा होतो. अल्टी पलटी वाला त्याच्यामध्ये नको. आकडी विकडी पोटामध्ये माझ्या अजून असं वाटतं बोटिंग बसले असं तो वरती काढते होते. अजून होती बोट. खतरनाक. 60 रुपये पक्के वसूल झाले. 60 पण 50 पकडा आपल्या इथे. काहीच पप्पा वसूल शकत त्यांच्या पप्पांना हाईटचा प्रॉब्लेम आहे. हा बघा या वाले पाल्यात बोलता बसायला आता. हा बघा बाबा 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 आईच्या गावात. ओ भाई साहेब भाई याच्यात आम्ही कपलो फोनबिन काही वापरणार नाही. अरे बाबा लय डेंजर आहे. हे असं वाटतं जिन्यावशी पडता गेली. बाई डोले पण बघून मला पण घाबरलं होतं. आता आम्ही चाललेलो आहे आकाश पाळण्यामध्ये बसायला. तो वाला पाळणा जो होता ना भरपूर डेंजरस वाटत होता. एक तर आधीच आम्ही काही खाल्लं नाहीये. त्याच्यामध्ये उलटी गेल्यासारखं होईल. त्याच्यापेक्षा इज्जतीत आपण आकाश पाळण्यात जाऊया आणि त्याची वाईफ घेऊया. मम्मी आपण बघा मस्त वाईफ घेतात ते खाली कुल्फीची. गावा गावा याच्यात बस ताई. बस याच्यात बस. अरे मित्रा मी आहे ना इथं. डायरेक्ट बसायला झाले. बसणार होत एकदम. ए भाई जरा ज्यादा घुमा गया. ज्यादा घुमा जरा. हा चला गाईस फायनली बसलोय. वरती गेले आणि आम्ही इथे. अरे बाबा खरंच ना पोरीला कुठे घेऊन येत का जाऊन. फोटो वाईट गेला. काय फोटो काढ. थांब ना वरती जाऊन थोडा अजून होते. क्लायमेट येईल भारीवाला. काय तुम्हाला तो वरती व्ह्यू दाखवतो पूर्ण मशे जत्रेचा. लय भारी लय भारी एक नंबरच आहे. आल्या ग
नवरवलाय बायाचा मला बाया बघा का तुम्ही रुसल्या चलो चारों ही तरफ कोना ही कोना आसमान में उन चारों की ऊंचाई में हम लोग हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ हम दीदी गेलो काही झाले 2च पाळले खेळलो आम्ही कारण का बाकी पाळण्यात बसायची इच्छा नाहीये आणि मम्मी आणि पप्पा दोघं जण आहेत ना तिथे गोळ्याचा गेम खेळत होते बॉल टाकायचं नाही काय लागला पप्पा काय नाही लागला मम्मी काय लागला बॉल टाकायचं 100 रुपये गेला जीवाला लागलोय पहिलं नाही तर काय दसऱ्याची मजा येते त्याच्यामध्ये काय काहीतरी खाल्ला काय मम्मी होते एक बादली लागली तरी बस झाला असतो त्या आंघोळीला तरी झाली असती आता काय नाही लागला चला आता जत्रा फिरतो आम्ही काय खायला प्यायला भेटतं काय आणि मग निघतो आम्ही असं अंधार पण व्हायला आला एवढी गर्दी वेगळी हे कापाचा घेतले ना आता मार्केट में मिलेगा 200 में अभी कंपनी का ऑफर है 150 का मशीन है 3 प्रोडक्ट फ्री है कसं मम्मी 750 जोडी 750 जोडी ब्लँकेटची गादे कमी ब्लँकेट झोपायला लागेल असते काहीच ब्लँकेट बॅगा जॅकेट बिकेट सगळं आहे पण आम्हाला काहीच घ्यायची नाही इच्छा माझं बिलकुल नाही जे वाटेल खायचं सामान मी मेन घेणार आहे भूक लागली आम्हाला फक्त हे मम्मी घेणार घेत बसले ब्लँकेट म्हणजे आता चला चला काय भूक लागली ना सगळ्यांची थोबार वगैरे कशी भुकेलेली आहे कसे दिले मम्मी 900ला 2 ताई काय बोलशील याच्यावरती तू बेस्ट मम्मी इज बेस्ट मम्मीच नाही काही 24 येतात ब्लँकेट मी 1000 घेतला ब्लँकेट आहे ना 1200 माझ्या मम्मीने 2 ब्लँकेट 1000ला घेतले बघा त्याला बोलतात गाईज बार्गेन शिकून घ्या जी माझ्या मम्मीला येते 2400चे ब्लँकेट 1000 रुपयाला अशी कोणची मम्मी तुम्ही पण टॅग करा कमेंट मध्ये माझ्या मला असं येते डोक्यावर ठेव सारी दुनिया का बोजा मुठा ते या गो दांड्यावरी बोलते नवरा कुणाचा येतो दीदी बाईचा नवरा येतो पप्पाला वैतागले 3 तासापासून उभा राहतलाय 3 तास काय आलं 3 तास उभा राहिलोय आता बसला 3 तास पप्पा उभे राहिलेत आणि आता बसले रे बघा काय बोलणार आता काय बोलताय मम्मी लय चालवते ना तुम्हाला थकला मी थकले चेटुंद्र बाहुबली चालले बघा या गो दांड्यावर गाडी पण चालवायची मी ना बाहेर पण घ्यायचा मी यात्रा सफल झालेली आहे आम्ही पण घेतली चला हे गुरु बोल अशा प्रकारे वाटतं माशा यात्रेत काहीतरी आणलाय या गो दांड्यावरी बोलतोय नवरा कुणाचा येतो पहिला माझा लगेच लावायचा का नाही दीदीचा आहे म्हणून आपण सामान घेऊन चाललो ना दोघं जरा चला काय आता असं वाटतं मशाला काय ते विकत घेतलंय जरा जड सामान मम्मी आता 500चे नकली नोट देतो हाय तरी कुठे ठेवले तिथे तर होते आतमध्ये बघू भाई हा भैया घेतो का आता काय करतो ठीक आहे 500 तो विचारच पडला हे दे चल दे बरं आहे ना 12 वर्ष तुझं 12 वर्षाचा आम्हाला 25 वर्ष झाली आम्ही नोटा छापतो 12 वर्षाचा होतो मी आज माझं 32 वय 12 वर्षात एवढंच होता मी पाचवीला उभा राहिला काय ते बघा हे घेतोय आम्ही दाखव दीदी हे बघा हे घेतलं आम्ही गाडीमध्ये लावायला कारण काय भारी वाटेल जरा आणि बघा भरपूर सारे कलर्स आहेत इथे बघा मोठे तर मोठे पाहिजे बारके पण आहेत आणि आम्ही 2 घेतले एक व्हाईट वाला आणि एक हा ब्ल्यू व्हाईट वाला घेतलेला आहे फायनली येडी फुगा घेऊन आलीत बघा हा बघा हे बाई बालपणीच्या आमुड्याचं काही बोला भावाने मला
ये झुमू चुकू. तर गाईज आता जस्ट आम्ही गाडीच इथं आल्या. भरपूर जास्त गर्दी आहे, बोलून फायदा ना तुम्हाला. येताना पण माझी हालत बघा काय झालेली आहे, पार तोबार पण काला झाले. आणि आता इथंच गर्दी बघा, आता गाडी बाहेर काढायची आम्हाला आणि इकडनंच गर्दी बघा किती आहे. तर आता आज मम्मी दिदी सा वगैरे येतात, 5 मिनिटं लागतील काहीतरी. आणि तर रेंज पण नाही येते, फोन पण नाही करू शकत, तर सोबतच राहायला लागतं. आणि येताना मास्क घेऊन या मी तर बोलतो, कारण का भरपूर धूळ वगैरे तर घरी जाऊन मला त्रास होणार आहे. तर आता आम्ही निघतो इकडनं पटापट, कुठल्या तरी हॉटेलला जातो, नसेल तर मग घरी जायला लागेल, कारण की पप्पांना आपले काम आहे, त्याच्यामुळे आपल्याला पटापट निघायला लागणार आहे. आणि रात्रीचा टाइम पण झालेला आहे, तर चला आता फटाफट आम्ही निघतो, यांना येऊ द्या आणि मग आल्यावरती मग आपण सगळेजण जाऊयात. A few hours later. तर मंडळी आता आम्ही आलेलो एका कुठल्या तरी हॉटेलवरती, मधल्या भरपूर जास्त ट्रॅफिक जाम होता, त्याच्यामुळे वैतागलो आम्ही पार अक्षरशः. तर आता आम्ही आलो कुठल्या तरी हॉटेलवरती जातो, जरा फ्रेश वगैरे होतो आम्ही आणि नंतर तुमच्याशी बोलतो. कुठले तंबू विंबू मध्ये आणले बसायला, लय भारी. तोंड पण ढवले का, कशात बसले यायला थोबारा खाली झाली तुमची, काली झाली तर गोरी होती खाल्ल्यावर. चला काय जाता थोडं तोंड बिंड धुतो, जरा फ्रेश होतो. उशीर पण भरपूर झालेला आहे, ट्रॅफिक जाम मध्ये 3 ते 3.5 तास ट्रॅफिक मध्येच गेले. आणि तिथल्यांना विचारलं होतं ना आम्ही, म्हणजे जे जाणारे होते त्यांना बरोबर तुमची मसा इथंच झाली बोलत जत्रा ट्रॅफिक जाम मध्ये. ते बोलतात का मला 4 तास झाला थांबून. बाबा बोला कट्टालो, म्हणजे पाय बी साफ दुखायला लागले. घर खायगे, घर पे जाकर खायगे. रात्री गरम पाणी याचा करून ठेव. काय का नमक का, नमक बोल, नमक. इसमें से कुछ नहीं चाहिए आपको, रोटी वो खाली ये देखने का है, इसको क्या बोलते हैं. तर चला गाईज आता आपला मस्त इथं आलेला आहे. नॉनव्हेज राईस मागवलं होतं सगळ्या आता, आणि आता पटापट खायला घेतो सगळेजण. प्लेटी पण हाताने घेऊन जाऊ आता. त्याच्यानंतर आम्ही रात्री घरी आलो होतो आणि मित्रांनी मला सत्यनारायणाची पूजा होती त्याच्यासाठी मला पाय पडायला देखील बोलवलं होतं. आणि मी तिकडे गेलो तर तिकडे आपले छोटे छोटे फॅन्स देखील आपल्याला भेटले. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप मन प्रसन्न होऊन जातं. आणि असं तुमच्या लोकांचं प्रेम सपोर्ट कायम माझ्यासोबत राहू द्या.